आज जो क्षण आपण इथे अनुभवणार आहोत तो क्षण परत कधी मिळेल माहीत नाही। या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण काही काळ आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा, ताट बसावं आणि समोर आपले परमपूज्य गुरुमाऊली आहेत। गुरुमाऊलींकडे बघून हातात नमस्कार करावा आणि आपले नजर आणि आपलं हृदय आपल्या गुरूंच्या चरणी समर्पित करावं। मायेची माऊली उन्हाची सावली, सुखदुःखात सांभाळून घेणारी, मायेचा हात फिरवणारी आई म्हणजे गुरुमाऊली। मायेची माऊली उन्हाची सावली, सुखदुःखात सांभाळून घेणारी, मायेचा हात फिरवणारी आई म्हणजे गुरुमाऊली। परब्रह्माचा अवतार आणि जीवनातील काट्यांना फूल बनवणारा हात म्हणजे गुरुमाऊली। संकटात सांभाळून घेणारी साथ आणि दुःखितांची पीडा निवारण करणारी हाक म्हणजे गुरुमाऊली। संकटात सांभाळून घेणारी साथ आणि दुःखितांचे पीडा निवारण करणारी हाक म्हणजे गुरुमाऊली। संपूर्ण जगाची आस म्हणजे गुरुमाऊली। सर्वांवर लेकरासारखे वात्सल्याने परमप्रेमाचा वर्षाव करणारी गुरुमाऊली। परमपूज्य गुरुमाऊली आपले चरण कमल हे ध्यानाचे, पूजेचे, ज्ञानाचे, मुक्तीचे महापीठ आहे। आपल्या सर्व लेकरांवर संस्कार करून, जीवनाचा पाया भक्कम करून, भरकटलेल्यांना योग्य वाट दाखविणारे आपण दिशादर्शक आहात। नास्तिकालाही आस्तिक बनवू शकणारी अनादि अनंत मायेची सावली आपण आहात। कलियुगात होरपळून निघणाऱ्या प्रत्येकाला श्रद्धेने, मायेने आणि अगाध विश्वासाने तारून नेणारे शक्तिस्थान म्हणजे आपण गुरुमाऊली आहात। आयुष्यात सगळं संपलं असं वाटतं आणि असं वाटत असतानाच आशेचा सूर्यकिरण म्हणजे आपण गुरुमाऊली आहात। आपण खूप खूप भाग्यवान आहोत की भारतासारख्या मातृभूमीवर आपण जन्म घेऊन गुरुमाऊलींसारख्या मातेच्या मायेच्या छायेत आपण आपले जीवन व्यतीत करीत आहोत। दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची आध्यात्मिक गंगा आपल्या देवघरात आणून आपली प्रगती घडवणारे व आपल्यासाठी रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून, ज्ञानदान, अन्नदान, समाजसेवा व 18 विभागांच्या दालनातून अखंड ज्ञानाचा झरा सुरू करणाऱ्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार त्रिवार वंदन। सगळ्यांनी परमपूज्य गुरुमाऊलींना आपल्या डोळ्यावाटे आपल्या हृदयामध्ये अधिष्ठित करून हलगत हळूहळू आपले डोळे बंद करायचे आहेत। आपल्या हृदयस्थानी विराजमान आपल्या माऊलींना साक्षी ठेवून आपण एकच मागणं मागायचं आहे, माऊली आम्हाला अंतर देऊ नका, आपली साथ सदैव आम्हाला हवी आहे। आमची माता, आमचे पिता, आमचे सर्वस्व तुम्ही आहात। आमच्या प्रत्येक श्वासावर आपले अधिष्ठान आहे। आपल्या चरणी कोटी कोटी त्रिवार वंदन। करकटावरी ठेवोनी ठाकले विटेवर काय, साजिरे स्वरूप सुंदर तान भूक हरपून जाय। सादरे ग सारे नि साधनी पदनी सारे ग सादरे ग सारे नि साधनी पदनी सारे ग सा। तू बाप तूच बंधू, तू सखा रे, तूच त्राता रे, भूतलिया पाठी राखा तूच आता। अंधार यातनेचा भोवती हा दाटलेला रे, संकटीया धावूनी ये तूच आता। नाउरली भवभय चिंता, रजतमही सुटले आता, भेदभाव कातर
माझी राहिलीच ओळख काय, माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय. मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय, माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय. विठ्ठल 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 विठ्ठल. डोळे कोणीच उघडू नका. आपल्या हृदयावर हात ठेवा आणि या हृदयस्थानी विराजित आपल्या माऊलींना शतशः धन्यवाद म्हणा. दोन्ही हातांचं घर्षण करा. डोळे बंदच राहतील आणि ती ऊर्जा आपल्या डोक्यापासून आपल्या शरीराच्या प्रत्येक हवायला द्या आणि हळूहळू अलगद आपले डोळे उघडा आणि आपल्या माऊलीकडे, आपल्या सर्वस्वाकडे एकदा बघून पुन्हा शतशः कोटी कोटी प्रणाम. माऊली आपल्या चरणी आम्हा सर्व सेवेकरांच्या तर्फे त्रिवार त्रिवार वंदन. श्री स्वामी समर्थ.